नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाच्या किमती अक्षरशः कडाडल्या होत्या. ही नाकाबंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेलं आहे. या नाकाबंदीमुळे पश्चिम आशियातल्या तणावामुळे तेलाची किंमत काय असते हे जगाला पुन्हा एकदा कळून आलं. भारताला हे आधीपासून माहिती होतं, कारण आपण आपल्या गरजेच्या तुलनेमध्ये 85% तेलाची आयात करतो. परंतु अशा देशामध्ये भक्कम तेल क्षमता असलेल्या एका तेल क्षेत्राचा विकास एका मुख्यमंत्र्यांनी 6 वर्ष रखडवून ठेवला होता. या राज्याचं नाव पश्चिम बंगाल आणि मुख्यमंत्र्यांचं नाव ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी यांनी कारण पुढे केलं होतं भूसंपादनाचं, परंतु खरं कारण वेगळंच होतं. पश्चिम बंगालच्या सरकारी जमिनींवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. बांगलादेशींची गरीब नगरं इथे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे इथे जवळजवळ 2 ट्रिलियन किमतीचे प्रकल्प गेल्या 15 वर्षामध्ये रखडले होते. 4 मे रोजी पश्चिम बंगालवर जे दारिद्र्य देवतेचं सावट होतं ते दूर झालं. पश्चिम बंगालने मोकळा श्वास घेतला. आता इथे विकासाची गंगा पुन्हा एकदा व्हायला लागली आहे. उत्तर 24 परगणाच्या अशोकनगरमध्ये तेल क्षेत्र आहे अशा प्रकारची शक्यता सरकारला वाटली, म्हणून 2009 मध्ये इथे तेल संशोधन सुरू झालं. 2018 मध्ये इथे तेल सापडलं आणि 2020 मध्ये तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ONGCच्या या प्रकल्पाचं विधिवत उद्घाटन केलं. परंतु त्याच्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला नाही, कारण भूसंपादन आणि प्रशासकीय मंजुऱ्या अशा अनेक कारणांमुळे राज्य सरकारने हा प्रकल्प रखडून ठेवला. हा प्रकल्प थंड्या बस्त्यात टाकण्यासाठी पर्यावरणाचं कारण सुद्धा पुढे करण्यात आलं. या प्रकल्पाच्या माध्यमातून 240 दशलक्ष बॅरल तेल निघू शकेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता आणि त्याच्यामुळे देशासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा होता. ONGCने या प्रकल्पामध्ये जवळजवळ 1000 कोटीची गुंतवणूक केली होती, परंतु इतकी प्रचंड गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. आणि तज्ज्ञांचा असा अंदाज होता की हे जे तेल क्षेत्र आहे, जिथे 240 दशलक्ष बॅरल तेल आहे, आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये त्याच्याही पेक्षा मोठे तेल साठे असण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं मत होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढवण हे खोल पाण्याचं बंदर निर्माण होतंय. केरळच्या विझिंगमध्ये हे निर्माण झालेलं आहे, कार्यान्वित सुद्धा झालेलं आहे. तसाच खोल पाण्याचं बंदर पश्चिम बंगालमध्ये ताजपूर येथे निर्माण होणार होतं. या प्रकल्पाचा खर्च एकूण 25,000 कोटी होता, परंतु हा प्रकल्प ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मोडीत काढला. हरिपूर येथे अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या मदतीने कार्यान्वित होणार होता, परंतु ममता बॅनर्जी यांच्या सरकारने या प्रकल्पाला चक्क नकार दिला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 6000 मेगावॅट विजेची निर्मिती होणार होती. कटवा इथला 1320 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लांट, खागरा जॉयदेव येथील कोळसा प्रकल्प, असे अनेक प्रकल्प ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रखडून ठेवले. जो कटवा इथला प्रकल्प होता त्या प्रकल्पाची किंमत 8000 कोटी इतकी होती. महामार्ग, रेल्वे आणि मेट्रो यांच्या विस्तारासाठी केंद्र सरकारचे जवळजवळ 90,000 कोटीचे प्रकल्प होते. हे सगळे प्रकल्प रखडवून ठेवण्यात आले. कारणं पुढे करण्यात आली भूसंपादनाची, कारणं पुढे करण्यात आली पर्यावरणाची, कारणं पुढे करण्यात आली स्थानिकांच्या विरोधाची. म्हणजे जे कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वाढवण बंदरासाठी पुढे केलं जात होतं, तर अशी अनेक कारणं पुढे करून विविध प्रकल्प नाकारण्यात आले, रखडवण्यात आले, लोंबकळवण्यात आले. गेल्या 15 वर्षामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने असे जे प्रकल्प रखडवलेले आहेत, त्या प्रकल्पाची एकूण जी किंमत आहे ती साधारण 2 ते 2.3 ट्रिलियनच्या आसपास आहे. म्हणजे पश्चिम बंगालचं या बाईने किती मोठं नुकसान केलं आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत असतो की आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या संख्येने केंद्र सरकारचे प्रकल्प आले पाहिजे, कारण प्रकल्प आले की रोजगार येतात, प्रकल्प आले की विकास होतो. त्यामुळे प्रकल्पासाठी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत असतो, केंद्राला विनंती करत असतो. आणि इथे परिस्थिती अशी होती पश्चिम बंगालमध्ये की केंद्र सरकार प्रकल्प देत होतं आणि पश्चिम बंगालचं नाकर्ते सरकार प्रकल्प नाकारण्याचं काम करत होतं. कारण सगळ्यात मोठी समस्या असते प्रकल्पासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागते, आणि जर जमिनीवर अतिक्रमण असेल तर पश्चिम बंगालची ही समस्या होती. पश्चिम बंगालमध्ये संरक्षण विभागाची साधारण 43,493 एकर जमीन आहे. यापैकी 1540 एकर जमीन अतिक्रमित आहे. या जमिनींवर झोपड्या निर्माण झालेल्या आहेत. रेल्वेच्या 2639 एकर जमिनीवर अतिक्रमण झालेले आणि या अतिक्रमणामुळे रेल्वेचे जवळजवळ 61 प्रकल्प रखडलेले आहेत. याच अतिक्रमणामुळे फेन्सिंगसाठी जी जमीन केंद्र सरकारला द्यायची होती, BSFला द्यायची होती 600 एकर जमीन, ती जमीन देण्याची ममता बॅनर्जी यांची तयारी नव्हती. कारण त्यांना अतिक्रमणांना कोणत्याही प्रकारे धक्का लावायचा नव्हता, कारण त्यांना माहिती होतं की ही अतिक्रमणं बांगलादेशी घुसखोरांनी केलेली आहेत, जे ममता बॅनर्जी यांचे जावई होते.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारने विकासाच्या तुलनेत अतिक्रमित झोपड्यांना झुकतं माप दिलं, कारण त्यांना माहिती होतं या अतिक्रमित झोपड्या आपल्याच पक्षाच्या आशीर्वादाने बसवण्यात आलेल्या आहेत. या झोपड्यांमध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात ते आपल्या पक्षाचे हक्काचे मतदार आहेत. त्यामुळे विकासावर मतपेढीच्या राजकारणाने मात केली. देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये मतपेढीचं राजकारण करणारे, मतपेढीच्या राजकारणाला चटावलेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या राजकारणामध्ये कमालीचं साम्य दिसतं. मग पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असो किंवा महाराष्ट्रामध्ये उबाटा शिवसेना. बांद्र्यामध्ये गरीबनगर या अनधिकृत झोपडपट्टीवर जेव्हा हतोडा पडला तेव्हा उबाटाचे नेते तिथे गेले आणि त्यांनी ही कारवाई मुस्लिम विरोधी आहे असं जाहीर करून टाकलं. त्यांनी मागणी केली की ज्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. म्हणजे त्यांना प्रश्न नाही पडला की या झोपड्यामध्ये कोण राहतं, भारतीय राहतात की बांगलादेशी राहतात, ते बांगलादेशी आहेत की नाही याची खातरजमा केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाबद्दल आपण बोललं पाहिजे. तसं काही नाही. बरं, ही तीच मंडळी आहेत जी मुंबईच्या लोकलमध्ये जे लाखो लोक जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करत असतात. त्यांच्या बाबतीत यांना कोणत्याही प्रकारचा कळवळा नसतो, कारण प्रवास करणारे लोक कोण असतात, ते प्रामाणिक करदाते असतात, प्रामाणिक नोकरदार असतात. असे लोक असतात जे सकाळी आपलं घर सोडतात आणि रात्री उशिरा कधीतरी घरी परतत असतात. या लोकांचे जे कष्ट आहेत, या लोकांचे जे त्रास आहेत ते या लोकांना कधीच लक्षात आले नाहीत. उबाटा शिवसेनेच्या नेत्यांना त्याच्याबद्दल यांचं तोंड क्वचितच उघडतं. परंतु या बांगलादेशी झोपडपट्टी वासियांसाठी मात्र हे धावले आणि त्यांचं समर्थन करायला लागले. अनधिकृत झोपडपट्टीवर जेव्हा कारवाई झाली तेव्हा त्या कारवाईचा विरोध करायला लागले. बरं, मुंबईमध्ये अनधिकृत झोपडपट्ट्या अनेक आहेत. गरीबनगरवर जी कारवाई झाली त्याचं कारण 6व्या रेल्वे लाईनसाठी ही जमीन रेल्वेला हवी होती. रेल्वेचीच जमीन होती, रेल्वेला ती जमीन परत घ्यायची होती आणि त्यासाठी ही कारवाई करण्यात आली. म्हणजे उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी हा विचार सुद्धा केला नाही. जर इथे 6वी लाईन झाली तर लोकलमध्ये प्रवास करणारे जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळेल. परंतु त्यांचा विचार कोण करतं? यांनी विचार केला त्यांच्या हिरव्या मतपेढीचा. तृणमूल आणि उबाटा शिवसेनेचं हे जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आणखी एक खूप मोठं साम्य आहे. तिथे तृणमूल काँग्रेसचे नेते बाता करतात बांगला अस्मितेच्या, इथे उबाटा शिवसेनेचे नेते बाता करतात मराठी अस्मितेच्या. म्हणजे मराठी अस्मितेचे दुकान त्यांनी अनेक वर्ष सुरू ठेवलेलं आहे. परंतु यांची नजर मात्र असते हिरव्या मतांवर, त्यांची नजर असते मतपेढीकडे. म्हणजे मराठी माणूस काय विचार करेल याच्याबद्दल त्यांना फार फिकीर नाहीये. परंतु बांगलादेशींच्या झोपड्यांना मात्र धक्का बसला नाही पाहिजे, ही उबाटा शिवसेनेची इथली भूमिका आहे आणि तिथे तृणमूल काँग्रेस तीच भूमिका राबवताना दिसते. तुम्हाला जर देशाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला देशातल्या प्रत्येक राज्याचा विकास करणं भाग आहे. एक राज्य जर विकासाच्या दृष्टीने मागास राहतं तर त्याचा फटका फक्त त्या राज्याला बसत नाही, त्याचा फटका बसतो देशाच्या संपूर्ण अर्थकारणाला. पश्चिम बंगालमध्ये हे विकास प्रकल्प नाकारण्यात आले, रखडवण्यात आले, लोंबकळवण्यात आले, त्याचा परिणाम देशाच्या विकासावर झालेला आहे. म्हणजे पश्चिम बंगाल तर आर्थिकदृष्ट्या मागास राहिला परंतु देशाला सुद्धा त्याचा फटका बसला. कारण तुम्ही जेव्हा विकासासाठी 1 रुपयाचा भांडवली खर्च करता तेव्हा तुमच्या देशाच्या जीडीपी मध्ये वर्षाला 2.43 रुपयांची भर पडते. एका वर्षात इतकी भर पडते तुमच्या जीडीपी मध्ये. आणि दीर्घकाळाचा जर विचार केला तर 3.14 रुपयांची भर तुमच्या जीडीपी मध्ये पडते जर तुम्ही भांडवली खर्च 1 रुपयाचा केला. जेव्हा तुम्ही पायाभूत सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार करता, ज्याच्यामध्ये बंदरं आहेत, रेल्वे आहे, महामार्ग आहे, मेट्रो आहे, तेव्हा काय होतं, माल वाहतुकीचा जो खर्च असतो तो कमी होतो, कंपन्यांचा नफा वाढतो. कंपन्यांचा नफा वाढला तर देशाला जो कर मिळतो त्याच्यामध्ये वाढ होते, रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होते. 15 वर्षाच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जे 2.3 ट्रिलियनचे प्रकल्प रखडवण्यात आले ते प्रकल्प गेल्या 15 वर्षात जर मार्गी लागले असते तर 1 ते 1.5 कोटी रोजगार निर्मिती पश्चिम बंगालमध्ये आणि देशभरामध्ये झाली असती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सरकारी जमिनींवर जे अतिक्रमण असतं ते देशाला किती जड जातं, देशाला किती महाग पडतं. या झोपड्यांमध्ये भारतीय खूप कमी संख्येने असतात. जर भारतीय असतील तर त्यांचं पुनर्वसन करणं हे राज्य सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे आणि भारत सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे. परंतु या झोपड्यांमध्ये बांगलादेशी असतात, रोहिंगी असतात, ज्यांना तात्काळ या देशातून हाकलवण्याची गरज आहे, ज्यांना तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे. एखाद्या देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री याच्याकडे जर विकास दृष्टी नसेल तर तो देश किंवा ते राज्य कशा प्रकारे बर्बाद होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल आहे. या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ममता बॅनर्जी यांचं भाषण प्रचंड गाजलं. तर महिलांना उद्देशून म्हणतायत की तुम्हाला फुकटचं रेशन मिळतं, तुम्हाला लक्ष्मी भांडार योजनेतून दरमहा 1000 रुपये मिळतात, मग तुम्हाला राज्य सोडून इतर ठिकाणी जाण्याची गरज काय, तरुणांना बेरोजगार भत्ता मिळतो, मग तुम्हाला बाहेर जाण्याची गरज काय. म्हणजे ही मानसिकता असलेल्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष राज्य करत होत्या आणि त्याच्यामुळे राज्याच्या विकासाची जे 3-13 वाजले ते अत्यंत स्वाभाविक होते. अशोकनगरचा तेल संशोधन प्रकल्प, हरिपूरचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, कटवाचा
थर्मल पॉवर प्लांट हे सगळे प्रकल्प ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रखडवले आणि या सगळ्या प्रकल्पांचा संबंध देशाच्या इंधन सुरक्षेशी आहे. फक्त इंधन सुरक्षा नाही, पायाभूत सुविधांचे प्रकल्प ममता बॅनर्जी यांनी रखडवले. ताजपूरचं खोल पाण्याचं बंदर, महामार्ग असो, रेल्वे असो, हे जर मार्गी लागलं असतं तर पूर्व भारतामध्ये पायाभूत सुविधांचं खूप मोठं जाळं निर्माण झालं असतं. फक्त पश्चिम बंगाल नाही, पूर्व भारताच्या विकासाला एक खूप मोठी चालना मिळाली असती. पश्चिम बंगालवर गेली 15 वर्ष एका अराजकवादी दारिद्र्य देवतेचं सावट होतं. एखाद्या खजिन्यावर एखादी नागिण कुंडली मारून बसते, त्याच्या ममता बॅनर्जी 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये बसल्या होत्या आणि पूर्ण विकास विरोधी वातावरण त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निर्माण केलं होतं. त्यामुळे 4 मे रोजी जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्या दिवशी पश्चिम बंगाल खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेलं आहे. पश्चिम बंगालने मोकळा श्वास घेतलेला आहे आणि पश्चिम बंगालमधलं जे विकास विरोधी वातावरण होतं त्या एका दिवसामध्ये नष्ट झालं. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी त्यांच्या पदाची शपथ घेतल्यानंतर धडाधड सगळ्या ज्या रखडलेल्या योजना आहेत त्यांना हिरवा कंदील द्यायला सुरुवात केली. सगळ्या योजनांचा त्यांनी मार्ग मोकळा केला. गेल्या 8-10 दिवसामध्ये शुभेंदू अधिकारी यांनी जे काही काम केलेलं आहे, जो काही कामाचा धडाका दाखवलेला आहे, तो धडाका स्पष्ट सांगून जातो की येत्या काळामध्ये पश्चिम बंगालचा जो विकास आहे तो वायुवेगाने होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलं आहे त्याचा थेट संबंध देशाच्या विकासाशी आहे. याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जे ब्रेन ड्रेन सुरू होतं ते पूर्णपणे थांबणार आहे. पश्चिम बंगालच्या राज्याचा जो गाडा आहे तो बांगलादेशींच्या हितासाठी नाही तर भारतीयांच्या हितासाठी याच्यापुढे हाकला जाईल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.